नमस्कार भावांनो, मी तुमचा आर्यन शेळके. आज आपण परत आलेलो आहे गार्डन मध्ये आणि आज पण आम्ही चाळीच करणार. आम्हाला मस्ती सोडून काहीच करता येत नाही. तर आज बघा कसे तुम्ही कमेंट करा कसे. आज आपण झोका खेळूया. झोका खेळूया या मित्रांनो. लहानपणी खूप खेळले आम्ही झोका. हे बघा, ही लहान मुलगी इथं बसलेली आहे. आली बघा, लगेच कॅमेरा बघताच लगेच आली. हॅलो गाईज, दिस इज दलिंदर फ्रेंड अँड दिस इज सेकंड मराठी. मी इंग्लिश ओनली मराठी. नमस्कार, तुम्ही मला ओळखताच. कालच तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले. ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दिसणार आहे गाईज. हा भाई ब्लॉगरचा जो मेन माणूस आहे तो आर्यन. ती मृणाल. नको बस. पर्सन आहेत आमचे आपले स्वतः दुर्गेच्या मुलं लागले भाऊ. हा, आणि निशाताई फोनवर बोलताय, एवढं एक विषय आहे. तर गाईज आम्ही आलेलो आहोत गार्डनला. तर काहीच वेळात आपला नवीन ब्लॉग येणार आहे. कृपया करून सर्वांनी त्या ब्लॉगला प्रतिसाद द्यावा व खूप भरभरून लाईक द्यावे. धन्यवाद. आमचं चॅलेंज असं आहे की आम्ही सगळे लहानपोरांचे खेळण्यात राहिलो. ते बघा, एक लहान मुलगी बसलेली भातकावर. तेव्हा दाखवा घराची बाजून काय तुटलं तर आर्यन भाऊ करून देणार आहे. काय विषय नाही. अभय राव साहेब खूप मोठा आहे. त्याचे 2 पेट्रोल पंप, 1 फरसांची फॅक्टरी आहे. खूप मोठा एक्सपोर्टर आहे आपला भाऊ. तेव्हा एवढा मोठा एक्सपोर्टर चप्पल मध्ये करतोय बा. हे बघा माझे सस्ते क्रॉक्स. गाईज आजकाल मोठे मुलंही छोटे मुलं व्हायला लागलेले आहेत दुनियेत. पण खरं तर मोठे झाले की त्यांना अजून बोलायची आमच्यापेक्षा मोठे झाले छोटे मुलं. पण गाईज आजकाल ते कसं मुलं लहान वयात मोठे होऊन जातात. वापरताय ना आम्ही बघा, अजून पण अँड्रॉइड वर आहे. गाईज जे लोक म्हणतात आम्ही अँड्रॉइड वर आहे, त्यांच्याकडे 16 प्रो आहे गाईज. हा, ते मॅक्स पण आहे बर का गाईज. बघा त्यांच्या तोंडाने सांगता येते. पैसे देऊन घेतलेले नाही. कशी देईल तुझ्या एक. तर मित्रांनो, हा झोका झालाय आपला. आता सीसॉवर जाऊ. खेळू. सीसॉवर शिफ्ट झालोय आता आपण. सीसॉवर काय आता मित्रांनो आपण बघू माझं वजन किती, याचा किती आहे. बस रे खाली. मित्रांनो मी बसलोय. मित्रांनो हे बाई पॉलिटिक्स होतंय त्याच्यामध्ये. मला नाही बसायचं मित्रांनो. काय पण करताय, काही करताय. नाही मला नाही खेळायचं. माझा मूड गेला आता. चल सिरियसली मला दणका नाही मला खेळायचं. मला खेळायचं दोस्तीसाठी काही करताय येड. आता नीट खेळू एकदम. मी पायच वरती घेणार. कौन नहीं तो दूसरा था. वो जिम्नॅस्टिक कर रहा था उधर. वो देखो गाइस, काल ना मित्रांनो काल एक मुलगा होता तो जिम्नॅस्टिक करत होता. Don't reveal the personal things, guys. ओके. तो घाबरला बघा ना किती, खाली अजून पाय ठेवले. मित्रांनो आज आपल्याला आपले फॅन भेटलेले. हे बाय छोटे फॅन चाललेले. तेरे को चॅलेंज काय याच्यावर उलट चढायचं आपण दोघं. तू चढ पहिले नंतर मी चढ. नाही दोघं सोबत चढ. नाही सोबत अडवला का. तू जाय पहिले, मी लगेच येतो. नाही पहिले तू पहिले. तू मोठा आहे ना. अय तू मोठा आहे बाय. काही साईज पाहायचा. हा चल गौरी पहिले. गौरी तर आपली नगरसेविका गौरी गडवाजे. आपली प्रिय बहीण गौरी गडवाजे. एक मिनिट. चिटिंग आहे काय. हा म्हणजे पकडून ठेवायचं ना साईडला. हातात किती ग्रीप बसते बघू ना. नीट याच्यावर चालत हाताने पकडून ठेव साईड. आम्ही पकडू तुला चल. नाही ना बाई, आम्हाला ना आता दुसऱ्या जगावरून आलेला एक पक्षी भेटलाय. मराठीत तर याला ती तर बोलतं, इंग्लिश मध्ये. आता आम्ही सिरीला विचारलं क्या नाम बोला रे. प्लेग्यू कुछ तो भी है भाई. काहीतरी आहे मित्रांनो. हेल्मेटेड हेड आहे म्हणजे. याचा हेल्मेट बघू शकता तुम्ही. डोक्यावर पा कोणता हेल्मेट. हेल्मेट
तर भावांनो आता आमचा असा प्लॅन आहे की आम्ही याला पकडणार आहे, बघू. अबे उधर से पकड तू, गौरी उठ लवकर, पकड 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 पकड. हे बघा एवढी एवढी छोटीशी मुलगी. काय लाज लाजच्या नावाची गोष्ट नाही. साईडला उभा रे, केवढी छोटी. अरे तेरे को वही दिखा रहा नाही रे. ये मेरा बड़ा भाई है. आधी साईज आहे. चल 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 गौरी, नको चल पटकन. बदक वर चढ. अबे नको, अरे मेरे वजन से तुट जाए. आर्यन आई, अरे नको रे, भरून द्यावा लागेल एवढा. आर्यन भाई आपल्याला भरून द्यावं लागेल. अबे इधर फोन पडेल. एक मिनिट आर्यन, दे ना फोन इकडे. थांब ना. उतर ना, ते शपथ मजाक नाही. आला फोन साईडला कर, फोन साईडला कर, मी पकडतो. थांब थांब थांब. एक कार्यकर्ता आले. जर माझं ए साईडला ए छोटू, जर माझं ए छोटू साईडला लागल लागल. लागून जाईल बे. तुला बसायचं. ए कॉल येते मम्मीचा. पण मम्मीने फोन केलेला, आता काही कारणांमुळे मला लवकर घरी जावं लागेल. आपल्या भाऊ घरी चाललाय काहीच. जावं लागेल. हे बघा ही लहान मुलगी अजून पण खेळत आहे. हे बघा तिच्यासोबत अजून एक मेंबर ऍड झाला. कालचा भाग अर्धाच राहिला होता, मग आज आपण कंटिन्यू करणार आहे. एका भावाच्या बहिणीचं साखरपुडा आपण तिथं चाललेलो. हे बघा हे दोन छपरी आज पण भेटलेले आम्हाला. भेटलेला आहे पिंक रशियन पापड, बघू शकता. चालू आहे का भावांना? आम्ही आता जेवण झालेले चाललोय बाहेर. आम्हाला बाहेर कुठेतरी घेऊन चाललंय, बघू आता कुठं नेतो. बोलला की तुम्हाला आफ्टर पार्टी देऊ आता आम्ही. भावांना आता आम्ही आलेलो आहे जंगलात. काय माहिती अपुऱ्या कुठे घेऊन चाललाय आम्हाला, बघू शकता. हे गाइस रुक जाओ. ए झाड्या झाड्या हाय बोल. हाय हाय बोल रे. मुली नाही बघत. बघू शकता आम्ही जंगलात चाललेलो आहे. तुम्हाला जंगलात दाखवलं आता काय भेटतं. आता आम्ही जंगलात पोहोचलेलो आहे. बघा इथं सस्ता पैना याच्या म्हणण्यानुसार. नाही रे आगे जाएंगे भैया. ए चल. हे बघू शकता तुम्ही. भाऊ फक्त सटकू नका. ए अरे चप्पल. ए चल रे. अबे एक बाप का होगा इधर आएगा. भाऊ नाही बघू शकता यांची डायरेक्ट येतच नाही पुरा. प्लॅन कॅन्सल झाला. मग आम्ही इथं साईडला गार्डन मध्ये आलेलो आहे. पोलीस आले खाली मार अँगल खाली गेले पोलीस. काही संपला विषय. इथं कॅमेरे नको मेरे. भाऊ जाऊ द्या काहीचे काय बोलत राहा. याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. म्हणजे माझ्याकडे लक्ष नका देऊ म्हणजे मी खूपसूरत नाही. हा चुंबेश्वरी ओम्या ना तिकडे जाऊ ना. पाण्याजवळ जाऊ आपण. हे चलो इधर से भाई. आम्ही परत त्या गार्डन सोडून परत जंगलात घुसलेलो आहे. बघा हे मागे गार्डन आहे. आता चाललेलो आम्ही गार्डन मध्ये. हे बघा ही गोदावरी रिव्हर. समोर गंगापूर आहे. पर क्रॉसिंग आली आता बघू. 16 प्रो आहे. बघू आता किती वॉटरप्रूफ आहे. आपण आम्ही चाललेलो आहे आता. यावेळेस सगळे राजी आहे ना. येतोय ना आता सगळे राजी. चला एवढं पार करून तुम्हाला पुढे भेटतो. देख सकते हो यहाँ से वाटर क्रॉसिंग करके हम यहाँ पे आ गए. अब यहाँ से इधर जाने का हमें गाइस सब आ रहे धीरे. ए दुर्गेश चल पटकन. ए उसका आईपैड ले रे. उसको भी ले. दुर्गे अरे ले खूप इजी. अरे चल ना. अरे यार कुछ नहीं होता यार. अरे भाई यार ये अकेला लड़का डर गया हम सब में. ये देखो हम सब जा रहे ऊपर. ये नाही बघू शकता आता आम्ही पार केलं. आता इथून पण पुढे चाललेलो. ये गाइस लोकेशन अच्छी है. नहीं एडवेंचरस आहे. हे बघू शकता इथं किती भारी सनसेट दिसतोय.
हे बघा हे आम्ही चौघ आलेलो आहे वरती आणि तो एक 5वा खालीच थांबला कारण त्यांनी फॉर्मल घातलेली होती, त्याला चढता येत नव्हतं. हे बघू शकता किती भारी व्ह्यू आहे इथं. बसलेलो आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा तिथं नदीत दिसतंय का तुम्हाला, एक मंदिर आहे ते ऑल टाइम पाण्यात राहतं 12 महिने. बघू शकता गाईस तुम्ही, हे मंदिर आहे ते ऑल टाइम पाण्यात राहतं आणि इथं फिशिंग चालू आहे. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय गाईज.